रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण श्री सूक्तातील 25, 26, 27 आणि 28 हे श्लोक पाहणार आहोत. 25 आणि 26 हे श्लोक जोडूनच आहेत, म्हणजे त्यांचा अर्थ जोडून आहे. 25व्या श्लोकामध्ये देवीची फक्त विशेषणं आलेली आहेत आणि 26व्या श्लोकामध्ये सुद्धा तिची काही विशेषणं आहेत आणि हे वाक्य 26व्या श्लोकामध्ये पूर्ण झालेलं आहे. आपण 25वा श्लोक आधी बघू आणि त्यातील विशेषणांचा अर्थही जाणून घेऊ. श्लोक असा आहे: या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी गंभीरावर्तनाभिः स्तनभरनमिता शुभ्र वस्त्रोत्तरीया. या म्हणजे जी आणि सा म्हणजे ती. पद्मासनस्था, पद्म म्हणजे लाल कमळ. लाल कमळ हेच जिचं आसन आहे. लाल कमळाच्या आसनावर जी स्थित म्हणजे बसलेली आहे ती पद्मासनस्था. विपुल कटितटी, विपुल म्हणजे पुष्ट, मोठा, भरपूर. आणि कटी म्हणजे कंबर. कटितटी म्हणजे कमरेचा भाग. कटिप्रदेश, जिचा कटिप्रदेश पुष्ट आहे, मोठा आहे, अशी ती. पद्मपत्रायताक्षी, पद्म म्हणजे लाल कमळ, पत्र म्हणजे त्या कमळाचं पान आणि आयताक्षी, अक्ष म्हणजे डोळा, आयत म्हणजे विशाल. त्या कमळाच्या पानाप्रमाणे जिचे नेत्र विशाल आहेत अशी ती पद्मपत्रायताक्षी. गंभीरावर्त नाभी, गंभीरावर्त म्हणजे खोल आणि नाभी म्हणजे नाभी. गर्भावस्थेत असताना जिथे नाळ जोडलेली असते तो भाग नाभी. स्तनभर नमिता, स्तनभारामुळे जी किंचित पुढे झुकलेली आहे. नमिता म्हणजे झुकलेली आहे. आणि शुभ्र वस्त्रोत्तरीया, शुभ्र म्हणजे पांढरं स्वच्छ. वस्त्रोत्तरीय, उत्तरीय म्हणजे पांढऱ्या वस्त्राचा, पांढऱ्या रेशमी वस्त्राचा जिनं शेला पांघरलेला आहे अशी ती. आता ह्या सगळ्या विशेषणांचा आपण पाहिला तो शब्दार्थ, वाच्यार्थ, शब्दशः अर्थ. मग स्त्री देहाचं वर्णन करण्यासाठी ही विशेषणं का वापरली असतील? त्यामध्ये कुठला अर्थ दडलेला आहे? कुठला लाक्षणिक अर्थ, लक्ष्यार्थ किंवा प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे हे पाहू. पहिलं विशेषण आहे पद्मासनस्था. पद्म म्हणजेच लाल कमळ हे आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. दैवी पावित्र्य, शुद्धता, ज्ञान, सौंदर्य याचं ते प्रतीक आहे. वेगवेगळ्या पाकळ्यांची फुलं हे वेगवेगळं गोष्टींचं प्रतीक आहे. जसं 4 पाकळ्यांचं कमळ हे मूलाधार चक्राचं प्रतीक आहे. 1000 पाकळ्यांचं ब्रह्मकमळ हे ज्ञानाचं प्रतीक आहे. असं हे कमळ जे चिखलात उगवतं, चिखलामध्ये जन्मूनही जे त्या चिखलाने माखलं जात नाही, त्या चिखलाने डागाळलं जात नाही, त्या अशुद्धीचा स्वतःला जो स्पर्शही होऊ देत नाही, स्वतःला अत्यंत पवित्र ठेवतं, असं ते कमळ पावित्र्याचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे, सौंदर्याचं प्रतीक आहे, मूलाधार चक्राचं प्रतीक आहे. वेगवेगळ्या पाकळ्यांची कमळं हे वेगवेगळ्या गोष्टींचं प्रतीक आहे. म्हणून ती कमळावर बसलेली आहे. कमळ हेच आसन लक्ष्मीचं का आहे तर ह्याचं हे उत्तर आहे. पुढचं विशेषण आहे विपुल कटितटी. याचा वाच्यार्थ किंवा शब्दार्थ आपण पाहिलेलाच आहे की जिचा कटिप्रदेश मोठा आहे. मग हे कशाचं प्रतीक आहे? तर मोठा कटिप्रदेश हे सृजनाचं प्रतीक आहे, नवनिर्माणाचं प्रतीक आहे. ही बहुप्रसवा आहे. शेतामध्ये बीज पेरलं तर त्याच्या कैक पटींनी धान्य पिकतं, अशी ही बहुप्रसवा आहे. भरपूर संतती, संपत्ती, धान्यलक्ष्मी देणारी अशी ही आहे. म्हणून ती विपुल कटितटी आहे. पुढचं विशेषण आहे गंभीरावर्त नाभिः. गंभीरावर्त नाभी याचा वाच्यार्थ किंवा शब्दार्थ आपण पाहिलेला आहे की जिची नाभी खोल आहे. मग हे कशाचं प्रतीक आहे? तर या देवीचं जे व्यक्तिमत्व आहे ते उथळ नाही, ते खोल आहे. खोली कशाची? तर खोली विचारांची, खोली पावित्र्याची, शुद्धतेची, आचरणाची, चारित्र्याची, दया, क्षमा, शांती, करुणेची खोली असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून ती गंभीरावर्त नाभी आहे. स्तनभर नमिता याचाही शब्दार्थ आपण पाहिलेला आहे की जी स्तनभारांमुळे पुढे झुकलेली आहे. पण जिथे सृजन आहे तिथे मातृत्व आहे, जिथे मातृत्व आहे तिथे वात्सल्य आहे,
जिथे वात्सल्य आहे तिथे उदरभरण आहे, भरणपोषण आहे. आणि ही तर जगज्जननी आहे, सगळ्या जगाची, सगळ्या विश्वाची ही माता आहे. तिची सृजनशक्ती विपुल कटीतटीमध्ये आपण पाहिलेलीच आहे. जी जन्म देते ती उदरभरणसुद्धा करते. आणि म्हणूनच ती स्तनभर नमिता आहे. सगळ्या विश्वाचं उदरभरण करणारी, भरणपोषण करणारी अशी ती आहे. आज घराघरामध्ये हजारो वर्षांपासून घराघरातली अन्नपूर्णा काहीतरी रांधून, प्रसंगी कोंड्याचा मांडा करून आपल्या अपत्यांचं, आपल्या कुटुंबाचं उदरभरण करत असते आणि त्याद्वारे ती भरणपोषण करत असते. अशा या अन्नपूर्णेच्या स्त्री. आणि म्हणून ही माता लक्ष्मी स्तनभर नमिता आहे, कारण ती संपूर्ण विश्वाचं उदरभरण करणारी, भरणपोषण करणारी आहे. शुभ्र वस्त्रोत्तरीया. शुभ्र म्हणजे पांढरा स्वच्छ रंग, हे सुद्धा पावित्र्याचं, ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि उत्तरीय म्हणजे तिनं शेला पांघरलेला आहे पांढऱ्या रंगाचा. याच्यातून तिचं पावित्र्य, मनाची शुद्धता, चारित्र्याची शुद्धता हे सगळंच व्यक्त होतं आहे. अशा विशेषणांनी युक्त असलेली ही लक्ष्मी, या सा. जी लक्ष्मी अशा विशेषणांनी युक्त आहे ती. आणि आता पुढच्या 26व्या श्लोकामध्ये हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. 26वा श्लोक ऐकू. लक्ष्मीर दिव्यैर गजेंद्रैर मणिगण खचितैः स्नापिता हेमकुंभैः नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्व मांगल्ययुक्ता. यामध्ये सुद्धा लक्ष्मीची विशेषणं आलेली आहेत. पहिला जो शब्द आहे तिथे संधी आहे. लक्ष्मी ही अधिक दिव्यैः, अधिक गजेंद्रैः, अधिक मणिगण खचितैः. लक्ष्मी ती कशी आहे तर दिव्य गजेंद्र. गजेंद्र म्हणजे श्रेष्ठ हत्ती, दिव्य म्हणजे दैवी, श्रेष्ठ हत्ती. आणि ते हत्तीसुद्धा कसे आहेत तर मणिगण खचितैः. मणिगण खचितैः आणि दिव्यैः हे गजेंद्र, श्रेष्ठ हत्तींचं विशेषण आहे, पण पूर्ण शब्द मात्र लक्ष्मीचं विशेषण आहे. हत्ती कसे आहेत तर मणिगण खचितैः. मणी म्हणजे रत्न, मणिगण म्हणजे रत्नांचा समूह, अनेक रत्न. अनेक रत्न जडवलेल्या रत्नालंकारांनी सजलेले दिव्य हत्ती. अशा हत्तींकडून स्नापिता म्हणजे जिला आंघोळ घातली गेलेली आहे, स्नान घातलं गेलेलं आहे. आणि शिवाय कशाने स्नान घातलं आहे तर हेम कुंभैः. हेम म्हणजे सोनं आणि कुंभ म्हणजे घडा. सोन्याच्या घड्यातून पाणी ओतून, पाणी घालून जिला अशा दिव्य हत्तींनी स्नान घातलेलं आहे अशी ती लक्ष्मी. नित्यम म्हणजे नेहमी, सा म्हणजे ती, पद्महस्ता. पद्मम हस्ते यस्याः सा. जिच्या हातामध्ये कमळ आहे अशी ती, लाल कमळ आहे अशी ती. मम वसतु गृहे सर्व मांगल्ययुक्ता. सर्व मांगल्ययुक्ता हे सुद्धा देवीचंच विशेषण आहे. सर्व मंगलमय गोष्टींनी जी युक्त आहे, जिच्या ठाई सर्व मांगल्य, सर्व पावित्र्य, सगळ्या शुभ गोष्टी एकवटलेल्या आहेत अशी ती सर्व मांगल्ययुक्ता. आणि वाक्य पूर्ण झाले. नित्यम सा मम गृहे वसतु. अशी ती लक्ष्मी माझ्या घरी कायमची राहो. या श्लोकाचा अर्थ बघूया. लक्ष्मी जिला श्रेष्ठ दिव्य हत्तींनी, जे हत्ती रत्नालंकारांनी सजलेले आहेत, रत्न जडवलेल्या अलंकारांनी सजलेल्या दिव्य हत्तींनी सोन्याच्या कुंभातून जिला स्नान घातलेलं आहे, जिच्या हातामध्ये लाल कमळ आहे, जी सर्व मंगलमय गोष्टींनी युक्त आहे, अशी ती लक्ष्मी माझ्या घरी नित्य राहो, कायमची राहो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि पुढचा 27वा श्लोक घेऊया. लक्ष्मीं क्षीरसमुद्र राजतनयां श्रीरंगधामेश्वरीं दासीभूत समस्त देव वनितां लोकैक दीपांकुराम. आता हा आणि पुढचा 28वा हे श्लोक एकत्र आहेत. या दोघांचा अर्थ एकत्र आहे. आपण 27व्या श्लोकातील शब्दार्थ पाहू. यातील सगळे शब्द द्वितीय विभक्तीमधले आहेत, म्हणजे त्या लक्ष्मीला या अर्थाने. ती लक्ष्मी कशी आहे तर क्षीरसमुद्र राजतनयां. समुद्रांचा राजा असलेल्या क्षीरसमुद्राची जी तनया म्हणजे मुलगी आहे ती लक्ष्मी. आणखी कशी आहे ती तर स्त्री आहे श्रीरंगधामेश्वरीं. श्रीरंग म्हणजे विष्णू, धाम म्हणजे घर आणि ईश्वरी म्हणजे स्वामिनी, मालकीण. जी विष्णूची मालकीण आहे, विष्णूची स्वामिनी आहे, विष्णूच्या घराची गृहिणी आहे, अशी ती श्रीरंगधामेश्वरी तिला.
दासीभूत समस्त देव वनिताम. दासीभूत म्हणजे जणू काही दासी झालेले आहेत, तिची सेवा करत आहेत. आणि कोण? तर समस्त देव वनिता. वनिता म्हणजे स्त्री. देवस्त्रिया समस्त म्हणजे सगळ्या सगळ्या देवस्त्रिया तिच्या जणू काही दासी झालेल्या आहेत, तिची सेवा करत आहेत. अशी ती लक्ष्मी, तिला लोकैक दीपांकुराम, आणि जी जणू काही या जगामध्ये एकमेव दीपक असल्यासारखी मार्गदर्शन करणारी आहे, प्रकाश देणारी आहे, अशी ती दीपांकुराम, एकमेव दिव्याची ज्योत असलेली अशी ती लक्ष्मी. आणि पुढच्या श्लोकामध्ये वाक्य पूर्ण झालेलं आहे. पुढचा श्लोक बघूया. श्रीमन मंद कटाक्ष लब्ध विभव ब्रह्मेंद्र गंगाधराम त्वाम त्रैलोक्य कुटुंबिनीम सरसिजाम वंदे मुकुंद प्रियाम. श्रीमन मंद कटाक्ष. श्रीमन अतिशय स्नेहार्द्र असे प्रेमळ कृपादृष्टीचे कटाक्ष, नेत्र कटाक्ष, कृपादृष्टी. त्यामुळे अशा लक्ष्मी मातेच्या कृपा कटाक्षांमुळे लब्ध विभव, ज्यांना वैभव प्राप्त झालेले आहेत असे. आणि कोणाकोणाला वैभव प्राप्त झाले? तर ब्रह्मेंद्र म्हणजे ब्रह्म आणि इंद्र, ब्रह्मदेव आणि इंद्र, आणि शिवाय गंगाधर म्हणजे शिव. ब्रह्मदेव, इंद्र आणि शिवशंकर यांना लक्ष्मीच्या कृपा कटाक्षांमुळे वैभव प्राप्त झालेले आहे. अशा तिला, त्वाम म्हणजे तुला, त्रैलोक्य कुटुंबिनी म्हणजे त्रैलोक्याची कुटुंबिनी आहे, जगज्जननी आहे, सगळ्या त्रैलोक्याचं भरण पोषण करणारी आहे, अशी सरसिजाम. याचा अर्थ सरोवर. सरसी म्हणजे सरोवरात, आणि जा म्हणजे जन्मलेली. अशा त्या सरसिजा, सरोवरात जन्म झालेल्या, कमळामध्ये जन्म झालेल्या मुकुंद प्रियाम. मुकुंद म्हणजे विष्णूच. विष्णूची अत्यंत प्रिय पत्नी असलेल्या त्या लक्ष्मीला वंदे म्हणजे मी नमस्कार करतो, असा या 27 आणि 28 या दोन्ही श्लोकांचा जोडून अर्थ आहे. जसं 25 आणि 26 या दोन श्लोकांचा जोडून अर्थ आहे, तसाच 27 आणि 28 या श्लोकांचाही जोडून अर्थ आहे. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. आणि आपल्या काही अभिप्राय, सूचना असतील तर त्या मला जरूर कळवाव्यात. पुढच्या भागामध्ये पुढच्या श्लोकांसह भेटूया. धन्यवाद.